हरिभक्तपरायण, हरीचा प्रामाणिक भक्त, हरिभक्तीमध्ये लीन, हरीला समर्पित झालेला भक्त. मला समजण्यासाठी हरिभक्तपरायणचे मी असेच अर्थ लावून घेतले आहेत. वारीचं अजून एक वैशिष्ट्य असं की इथे खरोखर हरीला वाहून घेतलेले, हरिभक्तीमध्ये मुग्ध झालेले, हरिसेवेत रत असणारे भाग्यवान जीव बघायला मिळतात. या जन्मात भेट होण्याचं काहीच कारण नसताना, आधी कसलाही परिचय नसताना, निव्वळ कर्मधर्म संयोगाने अशाच एका हरिभक्तपरायण कुटुंबाच्या सहवासाचं भाग्य या वारीमुळे मला लाभलं. पालखी मार्गावर बरडपासून काही अंतर पुढे असणाऱ्या राजुरी या गावात यांचं घर आहे. वारी दरम्यान या कुटुंबातील सर्वजण शेकडो वारकऱ्यांची सेवा करतात. यांच्या अंगणात बऱ्याच दिंड्या मुक्कामाला असतात. दिंडीतील सर्वांना भजन, कीर्तन, जेवण, झोप यांच्यासाठी जागा पुरवणे, आबालवृद्ध वारकऱ्यांची आपुलकीने चौकशी करणे, काही हवं नको असेल त्याची तत्पर पुरवणी करणे, अशा अनेक गोष्टी हे कुटुंबीय हसतमुखाने करतात. ते वारकऱ्यांसाठी प्रख्यात प्रवचनकारांच्या प्रवचनाची व्यवस्था देखील करतात. वारी व्यतिरिक्तही वर्षभर यांची भजन, पूजन, नामस्मरण अशी हरिसेवा चालूच असते. प्रपंचातील मीपणा काढून सतत अनुसंधानात राहणे म्हणजेच परमार्थ, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. या कुटुंबाच्या रूपात मला गोंदवलेकर महाराजांना प्रिय असणारे हरिभक्तपरायण नामधारकच दिसले.